शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी गौरव तायवाडे, किसान कन्सल्टन्सी अँड सॉइल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी. आता जवळपास 2-2.5 महिन्यापासून संत्रा मृग बहारामध्ये ताण चालू केला आहे. ज्या जमिनी भारी आहे किंवा जिथे ताण बसत नव्हता, पण दरवर्षी अवकाळी पावसाचं वातावरण तयार व्हायचं किंवा अवकाळी पाऊस यायचा, त्या कारणास्तव 2-2.5 महिन्याआधीच बागा ताणावर सोडलेल्या आहेत. सोबतच मध्यम जमिनीच्या बागा पण 1-1.5 महिन्यापासून ताणावरती आहे, पण उष्णतेच्या लाटेमुळे सुकणं चालू झालेलं किंवा जास्त ताण बसणं चालू झालेलं आहे. तसेच हलक्या जमिनीमध्ये पण ताण सुरुवात केली होती, पण तरी पण ताण जास्त होत आहे, कारण उष्णता जास्त आहे. 44-45 टेम्परेचर जास्त होत आहे आणि त्यामुळे झाडं सुकणं चालू झालेलं आहे. आता आपण बघू शकतो की झाडाला ताण कशा प्रकारे बसलेला आहे. हे बघा, ते झाड पूर्ण सोकत चाललेलं आहे. म्हणजे एवढा ताण झालेला आहे आणि हा जमीन हलकी आहे, हिला जास्तीत जास्त एवढं टेम्परेचर असेल तर 15 दिवसाचा ताण हा खूप मोठ्या प्रमाणात होऊन जातं. तर मग अशा ताणामध्ये आता नेमकं काय करायचं, कारण आजची तारीख 25 मे 2026, म्हणजे दर मागच्या वर्षी 5 मे, 6 मे, 13 मे, 18 मे, जवळपास मे महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात अवकाळी पावसाचं वातावरण तयार झालं. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी अगोदरच बागा आपल्या ताणावर सोडलेल्या आहे आणि ताणावर सोडल्यानंतर उष्णतेच्या भयंकर लाटा आल्या आणि त्या लाटेमध्ये ताण हा जास्त प्रमाणात होत आहे, असं सर्वीकडे दिसून पडत आहे. आणि सगळीकडून फोन येणं चालू झालेलं आहे. आता फोन कशासाठी येत आहेत? सगळ्यात मोठा विषय म्हणजे खताचं नियोजन कुठलं घ्यायला पाहिजे, आता कुठली तयारी करायला पाहिजे, झाडाला पाणी द्यावं का, ड्रीप असेल तर कसं द्यावं, जर आमच्याकडे ड्रीप नाही आहे तर कशा प्रकारे पाणी दिलं गेलं पाहिजे, अशा भरपूर असंख्य प्रश्न येत आहे. आणि खरंच मृगबहार फुटणार का आणि फुटल्यावर टिकणार का, प्रकारचे अनेक संभ्रम शेतकऱ्यांच्या मनामध्ये तयार झालेले आहे. पण जे विचारलेले प्रश्न आहे त्याचं अचूक उत्तर देण्याकरिता हाच व्हिडिओ बनवत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता जी परिस्थिती सध्या चालू आहे, उष्णता भरपूर प्रमाणात आहे आणि जर आपल्या इथे ताण अति प्रमाणात झाला असेल, आपली तर ड्रीप इरिगेशन असेल, तर आपण ड्रीपनी पाणी थोडं थोडं अर्धा तास, पाऊण तास देणं गरजेचं आहे. ज्या स्थितीमध्ये झाडांची परिस्थिती आहे त्या स्थितीमध्ये देणं गरजेचं आहे. पाणी देत असताना काळजी घ्यायची आहे की सकाळी किंवा संध्याकाळीच पाणी द्यायचं आहे, मध्यंतरी उन्हामध्ये पाणी द्यायचं नाहीये. सोबत जर आपल्याकडे ड्रीप नाही आहे आणि ताण अति झालेला आहे, तर मधोमध म्हणजे 2 झाडाच्या मधोमध एक सरळ दांड काढून सिंगल लाईन मध्ये त्याला एक पाणी द्यायचं आहे. कारण पाणी जर दिलं नाही, जर बाग समजा उदाहरणार्थ आपला ताण भरपूर झालेला आहे, पण काडी जर सोकली, त्याच्यामध्ये वहन करण्यासाठी जागाच नाही राहिली, तर आपल्याला त्या ताणाचा कुठलाच फायदा होणार नाही. त्यामुळे थोडा बाग कमी जास्त फुटेल, पण त्याला ताण अचूक जाणं गरजेचं आहे. आता ताण अचूक गेलाच असता या वर्षाला, पण अवकाळी पावसाने कुठलेच आपल्याला मदत केलेली नाही. कारण आपण मागल्या वर्षी अवकाळी पावसाने खूप त्रस्त झालो होता आणि मृगबहार आपला जवळपास 90 म्हणजे 10 ते 15% बाग फुटलेले होते आणि बाकी सगळे बागा ज्या आहेत त्या फुटल्या नव्हत्या. जरी नियोजन पूर्ण केले होते, पण अवकाळी पावसामुळे सगळं ते नियोजन कामात पडलं नाही. रासायनिक खतं कुठले द्यायचे आहे, तर आता सध्या मार्केटमध्ये रासायनिक खताचा तुटवडा आहे किंवा जे खतं आहेत ते खूप महागडे झालेले आहेत. आता तुमच्या रासायनिक खतं तुम्हाला जर टाकायचे असेल, तुमच्या जमिनीचा पोत कशी आहे त्यावरती अवलंबून असते. उदाहरणार्थ तुम्हाला सुपर फॉस्फेट जर टाकायचं आहे, तर सुपर फॉस्फेट टाकण्याकरिता तुमच्या जमिनीचा पीएच 6.5-7 असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुमचं सुपर फॉस्फेट झाडाला लागणार. ते पण सुपर फॉस्फेट टाकत असताना 1.5 ते 2 महिने आधी तुम्हाला टाकावं लागेल. त्यासाठी तुम्हाला आपल्या जमिनीचा पीएच कसा आहे, आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन कसं आहे, आपलं EC कसं आहे माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं आहे. आता माती परीक्षण जर टायमिंग होत चाललेलं आहे, तरी काही दिवस राहिलेले आहे, 10-15 दिवस राहिलेले आहे, जिथे माती परीक्षण करून आपल्या पुढच्या खताचं नियोजन करता येईल. तर आजच खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून आपल्या माती परीक्षणाची नोंदणी करावी आणि आपल्या मातीचं तपासणी करून घ्यावी. तर शेतकरी मित्रांनो, आपण मुद्द्यावर येऊ. तर शेतकरी मित्रांना आता भेसळ डोस टाकायचा आहे. भेसळ डोस टाकण्याकरिता आता जवळपास माझ्याकडे माती परीक्षणाचे भरपूर सॅम्पल येतात. तर अवरेज जमिनीचा पीएच जो आहे तो 8च्या वर गेलेला आहे, 9च्या मधात आहे, म्हणजे 8, 8.5, पावणे 9 पर्यंत गेलेला आहे. पीएच कशाने वाढले की जे तुम्ही खतं टाकताय ते त्याचा पुरेपूर यूज होत नाहीये आणि तुमच्या झाडापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे ते पडल्याने फिक्सेशन झालेलं आहे. आणि ते खतं जे असतात ते जास्त पीएच असल्या कारणास्तव आपल्या जमिनीची ह्रास होत आहे किंवा पीएच वाढत आहे. त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये आपण नंतर जे टाकतोय खतं त्याचे रिझल्ट त्या प्रमाणात दिसून पडत नाहीये. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला जर आता भट्टी खत तयार करायचं आहे, कारण आता भट्टी खत केल्याशिवाय जमणार नाही, कारण आपल्या जमिनीचे पीएच वाढलेले आहेत. भट्टी खतामधून फायदा काय होणार, कारण ऑर्गॅनिक आणि सोबतच रसायनाचा माध्यम तयार होईल, त्याचा पीएच कमी होणार, त्याचं विघटन जाग्यावर होईल आणि जसं जमिनीमध्ये ते भट्टी खत टाकलं जाईल ते पूर्णतः झाडाला मिळेल. त्या भट्टी खत तयार करण्यासाठी काय करावं लागेल, जवळपास 2 ते 3 किलो प्रति झाडाच्या हिशोबाने
शेणखत, कंपोस्ट खत किंवा कुठलंही कुजलेलं खत घ्यावं. सोबतच त्याच्यामध्ये डीएपी मिळत असेल मार्केटला तर झाडाचं वय वर्ष 5 ते 10 असेल तर 700 ग्राम डीएपी त्याच्यामध्ये टाकावं. 250 ग्राम पर्यंत पोटॅश घ्यावे. सोबतच त्याच्यामध्ये आपल्याला फेरस सल्फेट 100 ग्राम प्रति झाडाच्या हिशोबाने द्यावं लागेल. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अमोनियम सल्फेट 200 ग्राम या हिशोबाने घ्यावं लागेल. हे 4 खतांचं मिश्रण करून जसं आपण घरकामाला मसाला तयार करतो रेती सिमेंट आणि गिट्टीचा, त्याप्रमाणे आपल्याला मसाला तयार करायचा आहे. तो मसाला तयार म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला भट्टी लावायची आहे आणि ती भट्टी पूर्ण त्याच्यावर 10 ते 15 लिटर पाणी टाकून मॉइश्चरायझर तयार करून ती भट्टी लावून ठेवायची आहे. भट्टी जवळपास 15 ते 20 दिवस ठेवायची आहे, पण आता वेळ राहिला नाही 10-15 दिवस ठेवला तरी चालेल. जवळपास हे खतं जे आहे हे 10 तारखेच्या आतमध्ये झाडाला पडायला पाहिजे, कारण पहिल्या पावसामध्ये त्या झाडाचं त्या खतांचं सुरुवात होणं गरजेची आहे. सोबत आपल्याला याच्यासोबत झिंक सल्फेट टाकायचं आहे. झिंक सल्फेट टाकत असताना बघा मी याच्यासोबत सांगितलं नाही, याची भट्टी वेगळ्या याच्यात लावायची आहे. झिंक सल्फेट 100 ग्राम प्रति झाडाला वेगळ्या भट्टीमध्ये घ्यायचं, त्याच्यामध्ये मिक्स करायचं, पूर्ण हे खत वेगळं तयार करायचं. असं म्हणजे आपल्याला फॉस्फरस भेटला, पोटॅशियम भेटला, थोडासा नायट्रोजन भेटला, सल्फर भेटलं अमोनियम सल्फेट मधून, सोबत फेरस. अशा प्रकारे आपल्याला भट्टी तयार करायची आहे आणि ही भट्टी तयार झाल्यानंतर जवळपास आपल्या इथं 3-3.5 किलो प्रति झाड प्रमाणे खत आपल्या वर्षी तयार होणार. ते खत आपल्याला घेऊन झाडाला चौभोवताल टाकायचं आहे, चौरस करून टाकायचं आहे. जिथे हलकी जमीन असेल तिथे चौरस टाकायचं आहे, उतारबाटी असेल ते चौरस टाकायचं आहे आणि जिथे जमीन स्थिर असेल तर तिथे आपण जे दाण केलेल्या किंवा क्रॅक पडलेल्या जमिनीमध्ये त्याच्यामध्ये टाकलं तरी चालेल, कारण त्याच्यामध्येच ते सेट होऊन जाणार. तर शेतकरी मित्रांनो, हे झालं खत नियोजन. हे खत नियोजन करत असताना तुम्हाला आता मार्केटमध्ये वेगवेगळे खतं मिळणार, कारण डीएपी अवेलेबल असेल असं गॅरंटीच नाहीये. तर आपण 10-26-20 घेऊ शकतो, 12-32 सोडा घेऊ शकतो किंवा बाकी खतं मिश्र खतं घेऊ शकतो. फक्त नायट्रोजनचं प्रमाण जास्त ज्या खतांमध्ये ते खतं घेऊ नये. तर शेतकऱ्यांना हे झालं खताचा विषय. आता आपल्याला फवारणी आहे. तर पाणी पडल्यानंतर नेमकं काय करावं लागेल? पाणी पडल्यानंतर सर्वात पहिलं आपलं काम करायचं आहे, पाणी किती प्रमाणात झालेलं आहे, जमिनीत मध्ये ओल किती गेलेली आहे, मुळापर्यंत पाणी पोचलेलं आहे का? तर पाणी जर पूर्ण पोचले असेल, जोपर्यंत झाडाला पहिली नव्हती किंवा फुल दिसत नाही तोपर्यंत कुठलीच फवारणी करायची नाहीये. जर पाऊस कमी झाला असेल, आपल्याला पाऊस कमी झालेला आहे आणि समोर पाऊस दाखवत आहे, आपल्याकडे रेन पाईप असेल किंवा ड्रीप असेल तर आपल्याला त्याचं उपाययोजना करता येईल, पण ते वेळेवरची उपाययोजना आहे. जर पाऊस गॅपमध्ये मोठ्या प्रमाणात असेल आपल्याला पाणी देणं गरजेचं पडेल, कारण मागल्या वर्षी तसंच झालं, पावसामध्ये गॅप पडत गेला. जिथे आपण पाणी दिलेलं होतं टेम्परेचर डाऊन असताना तिथे आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळाले. तर आपल्याला शेतकरी मित्रांनो काळजी घ्यायची आहे, कारण आता आपण 25 मे पर्यंत पोहोचलेलोच आहे. आता इथून इकडे 15 दिवस काढायचे आणि तिकडे जून महिन्यामध्ये आणि जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस राहणार, टेम्परेचर पण डाऊन होणार. तर शेतकरी मित्रांनो, फवारणी काय करायची आहे? फवारणी घेत असताना झिंक EDTA 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्याला. दुसरं घ्यायचं आपल्याला थायमेथेक्झॉन लॅम्बडा, कुठल्याही कंपनीचं थायमेथेक्झॉन लॅम्बडा घ्यायचं आहे, चांगल्या रेप्युटेड कंपन्यांचं. ते घ्यायचं 1 ml प्रति लिटर पाण्याला. सोबत घ्यायचं आपल्याला 1261 आणि चौथं औषध आहे ब्लूम रेंज 1 ml प्रति लिटर पाण्याला किंवा ग्रीनेक्स 1.25 ml प्रति लिटर पाण्याला. अशा प्रकारे पहिली फवारणी घ्यायची आहे. दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला अत्यावश्यक कॅल्शियम बोरानचा वापर करायचा आहे, कारण झाडामध्ये ट्रेस बसल्यानंतर त्याला कॅल्शियमची गरज भरपूर प्रमाणात लागतं. तर कॅल्शियम किंवा कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन लिक्विड फॉर्म मध्ये आपल्याला घेता येईल दुसऱ्या फवारणीमध्ये. सोबतच आपल्याला कीटकनाशक जे आहे दुसऱ्या फवारणीमध्ये त्या तुलनेत घ्यावं लागेल, ज्या तुलनेत कीड आपली इथे येणार. सोबतच मायक्रोन्यूट्रिएंटचे सोबत त्याच्यामध्ये ऍडिशन करावं लागेल, कारण आपण आता जो ताण दिलेला आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिशनचा जो स्टोर आहे तो त्या प्रमाणात राहत नाही आणि त्याला न्यूट्रिशनची गरज असते. ज्याप्रमाणे बाळाला जन्म देण्याकरिता आईला न्यूट्रिशनची गरज असते, त्याचप्रमाणे आपल्या झाडाला पण न्यूट्रिशनची गरज असतो. त्यामुळे न्यूट्रिशन देणं गरजेचं आहे. सोबतच आपल्याला PGR किंवा हार्मोन्स जे वापरायचे आहे ते वेळेनुसार आपण ठरवूया. दुसऱ्या फवारणीमध्ये कुठले PGR किंवा हार्मोन्स यूज करायचे आहे. PGR किंवा हार्मोन्स घेत असताना नामांकित कंपन्यांचे किंवा ब्रँडेड कंपन्यांचेच घ्यावे, जेणेकरून तुमची कुठंच फसवणूक होणार नाही. कारण आता या PGR मध्ये किंवा या औषधांमध्ये खूप मोठा घोटाळा होत असताना तुम्हाला मीडियावर दिसत असेल. म्हणून नामांकित कंपन्यांचे QR कोड असलेले चांगल्या क्वालिटीचे उच्च दर्जाचे उत्पादन घेणं गरजेचे आहे आणि त्यासाठी आपल्याला स्वतः अभ्यास करणं गरजेचं आहे आणि ते प्रोडक्ट किती अव्वल आहे किंवा किती क्वालिटीचं आहे ते पहिलं पाहणं आणि नंतरच आपल्याला इथे फवारणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, कुठेच फसवणूक करू नका. डोर टू डोर कुठलंच खत किंवा कुठली औषधं घेऊ नका, कारण त्याचे जर रिझल्ट असते तर ते मार्केटला उपलब्ध झाले असते. खतं घेत असताना, औषधं घेत असताना किंवा कुठलीही बियाणं खरेदी करत असताना काळजी घ्या की आपल्याला भेटलेले खतं, औषधं किंवा बियाणं
हे आपल्याला उच्च दर्जाचा मिळतोय का, पक्क्या बिलामध्ये घ्या, पुढे अडचणी होणार नाही. कारण पहिलेच शेतकरी म्हणजे रिवर्स आलेला आहे बाकी पिकांमध्ये किंवा बाकी याच्यामध्ये. पण तुम्हाला स्वतः काळजी करणं गरजेचे आहे. तुमची काळजी कुणीच करणार नाही. कारण जरी प्रमाणित सरकार करतात बियाणांना, औषधांना, PGR औषधांना, तरी ते औषधं इथे घोटाळा होतोच. म्हणून आपल्याला आपली तयारी, आपली स्वतःची काळजी स्वतःला घ्यायची आहे. आपल्या काळजीसाठी कोणीच येणार नाही. त्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. शेतीचा अभ्यास करा. तर मार्केटमध्ये आपला शेतकरी बांधव हा बळी न पडण्यासाठी आपण एक सेवा चालू करतोय. गुरुवार दिनांक 4 जून 2026 रोजी आपल्याला आपल्या ऑफिसमध्ये आपण दर गुरुवारला आपण एक प्रोग्राम घेणार. ज्या प्रोग्राममध्ये तुमच्या सर्व पिकांमध्ये तुम्हाला माहिती मिळणार. तुमच्या जमिनीनुसार तुम्हाला चार्ट देणार. तुमचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमचे फळं, मुळा किंवा तुमच्या झाडाच्या वाढलेल्या फांद्या किंवा ज्या अडचणी असेल तुम्ही सोबत घेऊन या. आपण याची पूर्णतः पूर्तता देऊ. ही संपूर्ण फ्री राहणार. तुम्हाला यासाठी फक्त खाली दिलेल्या नंबरवरती नोंदणी करणं गरजेचं आहे. तुमचं पीक कुठलं आहे, तुमची शेती कशी आहे किंवा तुम्हाला जे प्रॉब्लेम आहे तुम्हाला आधीच लिहून आणायचे आहे आणि तुम्हाला तिथे आल्यानंतर त्याचं संपूर्ण नियोजन केलं जाईल. हे पूर्ण फ्री आणि मोफत सेवा आपण आयोजित केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या संत्राविषयक, मातीविषयक, शेतीविषयक सक्सेस व्हिडिओज पाहण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.